नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. तुम्ही एक 2-3 दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल. एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे. विमानातला एक व्हिडिओ आहे. विमानामध्ये एक बाई बोलतेय की हे मराठीत बोल, आणि तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले. म्हणजे त्याला ते लोक पाहायला लागली, फॉलोअर्स वाढायला लागले आणि त्याच्यामुळे त्याने सतत व्हिडिओ बनवायला सुरू केली. You are telling me that I need to speak in Marathi. Yes, want to do that? Please do that. What's your name? Whatever my name is. What's your You're name? going to Mumbai, you should know Marathi first of all. No, I don't speak Marathi. You know English? I will not. ऐसे बदतमीजी क्यों कर रही है? बोल रही है मराठी बोल. What is this? What is this? वो बोल रही है बदतमीजी नहीं. ये देखिए, बोल रही है मुंबई उतरिए आपको बदतमीजी दिखाती है. ये क्या तरीका होता है? बदतमीजी क्या होती है? ये क्या तरीका होता है? तुम्हाला मराठी माहिती नाही ना, तुम्ही बसा. एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रैवल कर रहे हैं. क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो, बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो. तुम बॉम्बे जा रहे हो, मुंबई जा रहे हो, तो तुम्हें मराठी आनी चाहिए. व्हाट इज दिस? व्हाट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस? ही ती ताई आहे. ताई, तुझं नाव काय? मुग्धा मुजुमदार. ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातनं प्रवास करत होते, झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो, त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल. ही बाई मागच्या सीटवर बसली होती, तो पुढच्या सीटवर बसला होता. ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायन केली, म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला. तर ती त्याला म्हणाली, अरे भाऊ हळूहळू हळूहळू कर, असं तिने मराठीत म्हटलं. म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी में क्यों बात कर रही आप, आणि हिथून या वादाला सुरू झाली. म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली, तिचं जेवण अंगावर आलं, म्हणून त्या बाईने विरोध केला. आता एवढे वर्ष ती बाई मुंबईमध्ये राहते, महाराष्ट्रात राहते, तिने मराठी शिकली. आता ह्यांच्या आई बापाने यांना शिकवलं नाहीये तर तो दोष आमचा नाहीये ना, पण याला धडा शिकवणार आम्ही. आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल. ताई सांग. मॉर्निंग फ्लाईट थी हमारी, मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मधून. तर आम्ही पाठी बसते, ते मागे बसते, तो वह पूर्ण वीडियो बनाते, सगळं वीडियो बनवते. आपको पता नाही कौन, सगळं पण बोलते, नाही किसी को पता नहीं, चल बसते. तर मला खूप त्रास होतो. नाही मी झोपते 10-15 मिनिट. तो एअरसेल मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो. म्हणजे तुम्ही फूड घ्या, मी देतो तुम्हाला. तर मी सांगितलं की मला 1 कप चाय घ्या ना, मला खूप टायर्ड आहे मी. सगळं झाले. अचानक ते त्याला पूर्ण सीट रेक्लाइन झाली. म्हणतो भाऊ हळूहळू. आता मी सगळं बोलली, भाऊ हळूहळू, जास्ती करू नका बस. ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती, मला माहित पण नाही कधी ऑन केला, काय केला. ते पण परत टर्न केला. क्या बोले आप? तो फिर मैंने इंग्लिश में बोला कि आपको नहीं समझ में आ रहा तो मैं आपको बोलती हूँ, सिट डाउन. वो आप वीडियो में पूरा है, आपने मराठी में क्यों बात किया? मैं कहा मुंबई मधून रहना तो मराठी बोला पाहिजे, वो है. अब मला खूप गर्व आहे की मी मराठी बोलते. मी पण बंगाली आहे. अजून मी बंगाल पण गेला ना तर बंगाल पण मला की मॅडम मराठी नाही, बंगाली में बात करो. मी पण व्हिडिओ नाही बनवली. त्याचा व्हिडिओ, मला जॉब सोडली मी, जॉब मला इज्जत सगळं पण गेली. मला थ्रेट कॉल बनवलं, रेप कॉल आली मला. इन्स्टामधून मला कॉल करते, म्हणजे ए पण बोलली. ते पोरगा सगळं सामने मराठीचं बहुत प्यार है ना, तेज पण बोलली मला सबके सामने. हिम्मत है तो सामने आके बात कर. जब खाना गिराया, जब मैंने इंग्लिश में बोला पिक अप द फूड, तो बोलता अरे है ना एयर होस्टेस. मैं एयर होस्टेस बोला की खाना उठा के देता हूँ. तर मला असं वाटतं की ह्या ताई 2 दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत. कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला, मला माहिती आहे की त्या भिकारड्याला काही प्रेम नाहीये. त्याला ते युट्यूबला आणि ह्याला ते जे व्ह्यूअर्स वाढतायत म्हणून ते करतोय. मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही. हा जर मराठी, एक बाई, बंगाली बाई मराठी बोलू शकते, तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता, तुमचा बाप, तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही, तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार. हा माझा शब्द आहे, ना तर मी नाव बदलीन माझं. दुसरी गोष्ट, जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत, जेवढे मराठी पोरं आहेत आपल्या, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा, याचा पत्ता शोधून काढा.
हा आपल्याला हवाय. जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे, तिच्या जॉबवर त्रास झाला, तिचं वय बघा, मी सोडलं सर. आता तिने जॉब सोडला, त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून. हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने. याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे. याच्या पाठी हात धुवून लागा, एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे. याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवलं नाही ना, तर अविनाश जाधव माझं नाव नाही. धन्यवाद.